केलं. आपल्या लाडक्या बहिणीने आम्हाला किती तडाखा मारला आहे हे तुमचंच मला. आता काय बोलू, काय दुसरं बोलण्यासारखं राहिले का? भाऊजी मला इलेक्शनच्या आधी सांगणारी माणसं होती, हा माझी बायको माझ्या शब्दाबाहेर जाईल का? तू सांगितलं तरी नाही किंवा बायकोनी ऐकलं तरी नाही. एक काहीतरी झालेलं आहे. झालंय ते झालंय. आपल्यालाही जरा सत्तेचा माज आला होता का काय कार्यकर्त्यांना? मला काय माज नव्हतं. मी कुठल्या 4-4 पोलीसच्या गाड्या घेऊन कधी फिरलेलो नाही. मी कधी यायचो आणि कधी जायचो. मंत्री असताना कोणाला कळत नव्हतं. काम करून जात होतो. सत्ता आणि मंत्रिपदं आणि आमदारकी ही राजकारणात 30% असतात. 70% ही ज्यांनी मतं टाकली त्यांचं भविष्य घडवण्यासाठी असतात. असे संस्कार आम्हाला मालोजीराव नाईक निंबाळकरांच्याकडून मिळालेले आहेत. आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांनी अभिषक्त, त्यांचा अभिषेक झाला असा राजा, आणि जनतेला कधी जनता म्हणून वागवली नाही, आपली मुलं म्हणून वागवली. हा संस्कार आम्हाला मिळालेला आहे. आमच्या पिढीत आम्ही आमच्या परीने तो टिकवला आहे. तेव्हा संस्थान होतं, ब्रिटिश अंमल होता, ते काळ वेगळे होते, ती स्वप्न वेगळी होती, त्या गरजा वेगळ्या होत्या. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही त्यांच्यावर टीका करात, पुढं काय करायचे ते आत्ताच कसं सांगू? थांबा की जरा, जेव्हा इलेक्शन लागतील तेव्हा बोलू का आपल्याला काय करायचं. मला एक करायचं आहे की पाणी जाऊन द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, तरुण मंडळींना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग असे 2 कोर्स आहेत. हे कोर्स आपल्याला आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहेत. ते मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरनं आपल्याला आपल्या तालुक्यात, जसं बारामतीने केलं, आता फलटणचं बारामती करणार असं बरेच जण इथले म्हणतात. मी तुम्हाला 30 लोकांची नावं देतो. आयजी दादांनी फक्त बारामतीला तिकडे घेऊन जावे. मग बारामतीचं काय होईल बघा. फक्त 30च नावं आहेत. अलग लक्षात. त्यांनी फक्त दादांनी तिकडे दत्तक घ्यावेत. त्यांना इकडे पाठवू नका. आम्ही आमचं फलटण बारामती करू. काय करायचं ते करू. दादांच्या कृपेने करू, देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने करू, मोदी साहेबांच्या कृपेने करू. तो आम्ही आमचं पाणी मोदी साहेबांनी जरी सांगितलं तरी जाऊन देणार नाही, हे बाकी पक्का. तुम्हाला माझा कंटाळा आला असला तर तेही सांगून टाका की रामराजे तुमचं थोबाड बघायची माझी इच्छा नाही, पण मी तुम्हाला मरोस्तोपर्यंत माझं थोबाड दाखवणारच आहे, हे लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की आयुष्य तुमच्यासाठी वेचलं आहे, आणि ते वेचलं आहे. काय उरलेलं राहिलं असेल, 80-90% गेलो आहे मी, नाही असं नाही. तुमच्या आशीर्वादाने जर अजून मिळालं तर फक्त डोकं शाबूत ठेवा, एवढी ईश्वरचरती प्रार्थना करा.